मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण पाहतो सायली साक्षीच्या रूममध्ये फेशियल करण्यासाठी गेलेली असते, पण ती फारच खोकला आल्याचं नाटक करू लागते, जेणेकरून तिला साक्षीची रूम चेक करता येईल. साक्षी वेटरला सायलीला पाणी आणण्यासाठी सांगत असते, पण सायली फारच जास्त खोकला यायचं नाटक करत असते. मग साक्षी स्वतःच पाणी आणण्यासाठी बाहेर जाते. साक्षी बाहेर गेल्यावर सायली तिची रूम चेक करू लागते, पण तिला तिच्या रूममध्ये काही सापडत नाही. ती बराच वेळ सर्व ज्वेलरी बॉक्स चेक करते, पण तिला कुठेही काही सापडत नाही. इकडे बाहेर अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. आता मग इतक्यात महिपत पण बाहेर येतो. त्याला पाहून मग अर्जुन थोडासा घाबरतो आणि मग तो सायलीला इकडून फोन लावतो. सायली त्याला बोलते की मला अजून काहीच सापडलेलं नाहीये. अर्जुन बोलतो की लवकर शोध, तो महिपत बाहेर आला आहे, तू लवकर बाहेर ये. आता मग सायली अर्जुनशी बोलत असते. ती त्याला सांगत असते की मी फारच शोधाशोध केली आहे, पण आणि इतक्यात साक्षी मागून येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. सायली मग आता फारच घाबरते, पण साक्षी सायलीला बोलते की काय ग, तुम्ही माझी कंप्लेंट करत होता की काय तुमच्या कंपनीकडे? क्लायंट फारच वेळ लावत आहे अशी. सायली बोलते की अहो तसं काही नाही, माझ्या घरातून फोन आला होता. आणि सायली खोकला यायचं नाटक परत करू लागते. साक्षी मग तिच्यापासून थोडंसं लांबच सरकते. सायली बोलते की आपण नंतर फेशियल करूया, माझा खोकला थांबतच नाहीये, मला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. कृपया तुम्ही माझी कंप्लेंट कंपनीमध्ये करू नका, माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते. आणि मग सायली लगेच तेथून सुटकते. इकडे आता रविराज प्रतिमाला घेऊन त्याच्या घरी येतो. प्रतिमाला पाहून मग सुमन फारच खुश होते. रविराजने प्रतिमाच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट पूर्ण करून तिच्या चेहऱ्यावरचे सगळेच डाग घालवलेले असतात. तिचा चेहरा अतिशय पूर्वीसारखा झालेला असतो. तिला पाहून मग नागराज उगीच खोटा आनंद झाल्यासारखं वागतो. सुमन मात्र फारच खुश होते. प्रतिमा बोलते की पूर्ण आईला आता फारच आनंद होईल. रविराज बोलतो की आता आपण जाऊ आणि पूर्ण आजीला भेटूनच येऊया. आणि मग सगळेच जण फारच खुश असल्यामुळे रविराज लगेच तेथून निघतो. इकडे मग आता सायली आणि अर्जुन घराच्या बाहेर येतात आणि मग अर्जुन सायलीला बोलतो की तू मागच्या रूममध्ये जाऊन लवकरच कपडे चेंज करून ये, आपण मग आतमध्ये जाऊया. आणि इतक्यात प्रिया पण बाहेर आलेली असते. अर्जुन आणि सायली या दोघांना इतका उशीर कसा काय झाला, त्यामुळे ती हे सगळं साक्षीला फोन करून सांगणार असते. अर्जुन आणि सायली गेटवर आल्यावर ते प्रियाला पाहतात आणि लगेच साईडला निघून जातात. हे दोघेजण मागच्या साईडला जाऊन मग सायली रूममध्ये जाते आणि मधुभाऊंना बोलते की मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगते, मला पहिले कपडे चेंज करून घेऊ द्या. अर्जुन बाहेर थांबलेला असतो, तर मग प्रिया येते आणि बोलते की तू इकडे काय करतेस? अर्जुन बोलतो की हे माझं घर आहे, मी इथे कुठेही येऊ शकतो आणि तू मला विचारायची गरज नाही. प्रिया बोलते की मगाशी तूच इकडे चोरून चोरून येत होतास ना, त्यामुळे मी इकडे पहिला आले. तुला घरामध्ये यायचं सोडून इथे मागे येण्याकडे काहीतरी कारण नक्कीच आहे. आता मग अर्जुन पण जरा चाचपडत असतो, पण इतक्यात सायली बाहेर येते आणि प्रियाला बोलते की काय झालं प्रिया? प्रिया बोलते की तुम्ही इकडे मागे का आलात? सायली बोलते की आता मी माझ्या वडिलांना भेटायला सुद्धा तुझी परवानगी घ्यायची का? आणि मग ते दोघे लगेच तिथून निघून जातात. इकडे आता रविराज रूममध्ये येतो आणि मग त्याला पाहून सगळेजण फारच आनंदी होतात. रविराज बोलतो की मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. आणि मग तो प्रतिमाला आवाज देतो. प्रतिमाचा नवीन चेहरा पाहून मात्र पूर्ण आजी आणि सगळेच जण फारच खुश होतात. कल्पना बोलते की प्रतिमा तुझ्या चेहऱ्यावरचे तर सगळेच डाग गेले, मला तर तुला पाहून फारच छान वाटत आहे. आता तू पूर्वीच्या प्रतिमासारखी एकदम हुबेहूब दिसत आहेस. अर्जुनचे वडील बोलतात तो तिचा भूतकाळ होता आणि तो आता तिने विसरायचा आहे. रविराज बोलतात की आपण अश्विनला यासाठी थँक्यू बोललं पाहिजे, त्याच्यामुळेच आज हे सगळं शक्य झालं आहे. प्रतिमाला पाहून मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर फारच आनंद झालेला असतो. अर्जुन आणि सायली आतमध्ये आल्यावर सायली मात्र प्रतिमाला पाहून फारच खुश होते आणि मग ती प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या, तुमच्या चेहऱ्यावरचे सगळेच डाग गेले आहेत. ती प्रेमाने प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागते. प्रतिमा एकदम शांत असते आणि तिला नेमका आई बोलल्याचा आवाज येत असतो. प्रतिमा बोलते की सायली, तू मला आई बोललीस का ग? मला असा आवाज आला आणि मला असा भास झाला. सायली बोलते कदाचित मी मनातल्या मनात असं बोलले असेल. आणि मग आता इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भागामध्ये आता अर्जुन आणि सायली अजून एक प्लॅन करणार आहेत, त्यामुळे पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.